संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारागृहात असलेल्या आरोपींपैकी मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर बीड जिल्हा कारागृहात महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांकडून हल्ला करण्यात आला। मात्र हा हल्ला का व कधी करण्यात आला, महादेव गीते आणि अक्षय आठवले यांची कराड सोबत दुश्मनी का आहे, हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहात मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। बीडच्या कारागृहात सकाळी कैद्यांच्या 2 गटांमध्ये तुफान राडा झाला। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी अटक असलेल्या आरोपींमध्ये हा वाद झाल्याची माहिती जेल प्रशासनाने दिली। बापू अंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे। वाल्मिक कराड सध्या बीड जिल्हा कारागृहामध्ये आहे। तो 9 नंबरच्या बराकमध्ये आहे। त्याच्यासह संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि इतर आरोपी याच कारागृहात आहे। याच कारागृहात परळीतील सरपंच बापू अंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते देखील कारागृहात आहे। वाल्मिक कराड आणि महादेव गीते यांच्यामध्ये जुन्या वादातून कट्टर दुश्मनी आहे। ते एकमेकांचे राजकीय विरोधक देखील आहेत। अक्षय आठवले आणि वाल्मिक कराडची दुश्मनी का आहे? बीडमधील कुख्यात गुंड टोळी म्हणून आठवले गँगची ओळख आहे। खंडणी, बनावट नोटा छापण्याचा आणि हत्येचा प्रयत्न अशा विविध प्रकारचे गुन्हे अक्षय आठवले आणि त्याचा भाऊ सनी आठवले यांच्यावर आहेत। डिसेंबर महिन्यात जुन्या वादातून अक्षय आठवले यांनी बदनामी झाल्याच्या रागातून घरात घुसून गोळीबार केला होता। त्यानंतर त्याचा भाऊ सनी आठवले हा फरार झाला होता। बनावट नोटा तयार करून चलनात आणल्याच्या प्रकरणी सनी आठवलेवर देशद्रोहाच्या कलमाखाली गुन्हा नोंद झालेला आहे। आठवलेचे राजकीय नेत्यांसोबत देखील चांगले संबंध आहेत। आठवले अगोदर वाल्मिक कराड यासोबतच काम करत होता। तो दीपज्योती ग्रुपचा संस्थापक अध्यक्ष होता। मात्र काही कारणांमुळे वाल्मिक कराड आणि आठवले यांच्यामध्ये वाद झाले आणि तो संदीप क्षीरसागर यांच्यासोबत काम करू लागला। काही महिन्यांपूर्वी अक्षय आठवलेचा भाऊ सनी आठवले याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती। या पोस्टमध्ये वाल्मिक कराड याने डोक्यात राग ठेवत कशा पद्धतीने आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवले आहे हे त्याने सांगितलं होतं। बीडमध्ये नेमकं चाललंय काय, का मला गुंतवलं जातंय, देशद्रोहासारखा खोटा गुन्हा दाखल करून का माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं जात आहे, अशा अनेक प्रकारचे प्रश्न त्याने या पोस्टद्वारे विचारले होते। देशद्रोहाचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेलं बरं अशा आशयाचा मजकूर त्याने या पोस्टमध्ये नमूद केला होता। बीड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ हे वाल्मिक कराडचे मित्र असल्याचं देखील त्याने यावेळी सांगितलं होतं। दीपज्योती ग्रुपच्या माध्यमातून सनी आठवले आणि अक्षय आठवले हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या निकट गेले होते। मात्र काही कारणास्तव सनी आठवले आणि अक्षय आठवले हे धनंजय मुंडे यांच्यापासून दूर होऊन बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत काम करू लागले। मात्र संदीप क्षीरसागर सोबत गेलेले सनी आठवले आणि अक्षय आठवले हे वाल्मिक कराडला संदीप क्षीरसागर यांच्यासोबत 3 ते 4 वेळेस आढळून आले आणि याचाच राग वाल्मिक कराडच्या डोक्यात भरला। या गोष्टीचा राग आल्याने त्याने अक्षय आठवले आणि त्याचा भाऊ सनी आठवले यांना खोटा गुन्ह्यात गुंतवण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांना दिले। ही सर्व माहिती सनी आठवले यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे शेअर केली होती। याच कारणावरून पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी सनी आठवले याला कलम 107 मध्ये पोलीस स्टेशनमध्ये बोलावले होते। पण निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांच्या बोलवण्यावरून सुद्धा सनी आठवले हा पोलीस स्टेशनला गेला नाही आणि या गोष्टीचा राग वाल्मिक कराडने मनात धरला। वाल्मिकच्या सांगण्यावरून बनावट नोटा छापण्याच्या प्रकरणात सनी आठवलेचा कोणताही संबंध नसताना त्याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले होते। आता जेलमध्ये झालेल्या सर्व प्रकरणानंतर वाल्मिक कराडचा कट्टर विरोधक आणि दुश्मन असलेल्या बबन गीते याने फेसबुकवर सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे। त्यात त्याने असं म्हटलं आहे की अंदर मारना और मरना सब कुछ माफ है, असं त्याने या पोस्टद्वारे वाल्मिक कराडला एकतर्फे इशारा दिला आहे। त्या सर्व प्रकरणानंतर बीडमधील वातावरण तणावपूर्ण पाहायला मिळालं। या प्रकरणात आता पुढील कारवाई काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आजचा हा विषय कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल इन्फोवारीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास खूप खूप धन्यवाद।